नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ब्लॉग म्हणता येणार नाही कारण की घरीच आहे. बरेच दिवस तुम्ही बघितलं असेल की आपला कुठलाच ब्लॉग वगैरे येत नाही. त्याचं कारण मी घरीच आहे सध्या. ते मागच्या ट्रिपला म्हणजे आपण जेव्हा चिकमगलूरवरून पुणे मार्केटचा माल भरला होता, टिंबर मार्केटचा, त्या ट्रिपमध्ये आपला एक्सिलेटरचं रॉड तुटला होता तेव्हा, आणि तो रॉड तुटून आपल्या स्टार्टरवर पडला होता. स्टार्टर पेटला होता. त्याच्यानंतर बरंच प्रॉब्लेम झाला. त्यावेळेस मला पाय भाजला होता. त्या गडबडीत आपण सगळं काम करताना रात्री पाय भाजला होता आणि तेव्हा मला काय एवढं जाणवलं वगैरे नाही. आणि दुसऱ्या दिवशी आपण येताना आपला टायर पंक्चर झाला. टायर पंक्चर झाल्यानंतर रात्री काय आपण त्या दिवशी टायर पंक्चर नाही काढला कारण की पाऊस कंटिन्यू चालू होता. तुम्ही बघितलं त्या ट्रिपला. त्याच्यामुळं काय आपल्याला ते म्हणजे आम्ही पण कंटाळलो होतो. तो एक्सिलेटरचं हे सगळं काम करून गाडी पण चालत नव्हती. गाडी पण एकदम म्हणजे पिकअपच घेत नव्हती. त्याच्यामुळं फार वैतागलेलो होतो. आणि त्यात रात्री असा पाऊस हे झाला. त्यात पार्टीने पण सांगितलं होतं की गाडी लगेच खाली होणार नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही निवांतच यायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी टायर पंक्चर वगैरे काढू म्हटलो. तर ह्याच्यात दुसऱ्या दिवशी पण पाऊस काय कमी होतच नव्हता तेव्हा पण. मग दुसऱ्या दिवशी आपण सकाळी टायर पंक्चर काढायला लागलं तेव्हा पण पाऊस चालू होता आणि त्या पावसात पूर्ण भिजलो वगैरे आपण. त्याच्यात ते जरा जे भाजलं होतं त्याच्यात पण पाणी वगैरे गेलं आणि ते जरा चिघळली ती जखम. त्याच्यानंतर मी इथं आलो. परत एक दिवस इथं आपला गेला. संतोष, तुम्ही बघितलं असाल की वडकीला मी थांबलो होतो. संतोष आपला तिथूनच निघून गेला होता. मी एकटाच गाडी खाली करायला गेलतो. गाडी खाली केली त्या दिवशी टिंबर मार्केटला. आणि माझ्या पोराचं पण पायाला जरा दुखापत झाली. त्याच्यामुळं मी 4-5 दिवस गाडी भरणार नव्हतो. त्यामुळं कुंदन शेटला पण सांगितलं होतं की 4-5 दिवस गाडी भरायची नाही म्हणून. सोमवारी आपली गाडी खाली झाली होती. त्याच्यानंतर गुरुवारपर्यंत आपण गाडी खाली नाही केली. गुरुवारपर्यंत ती जखम अजूनच खराब झाली. म्हणजे आपण माहिती आहे आपलं उत्साहीपणा असतो की काय होत नाही वगैरे, हे ते होईल ते बरं वगैरे. त्याच्यामुळं काय मी पण लक्ष नाही दिलं. पण ते जखमेचं ते पावसात भिजलो वगैरे, त्याच्यानंतर इन्फेक्शन झालं भरपूर. अजून नंतर मग दवाखान्यात दाखवलं मी. दवाखान्यात वाल्याने गोळ्या वगैरे दिल्या होत्या मला आणि गोळ्या वगैरे पण घेतल्या मी. 1 आठवडाभर गोळ्या वगैरे घेतल्या. पण काय त्याचा मला फरक वगैरे काय जाणवला नाही. कमीत कमी 1 आठवडा तरी मी गोळ्या वगैरे घेतल्या पण त्याचा काय फरक जाणवला नाही. ती जखम चिघळतच गेली. त्याचा फार राडा झाला त्या जखमेचा आणि ती छोटंसं वाजलेलं एकदम मोठं झालं. त्याच्यानंतर मी ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या केल्या. त्याच्या रिपोर्ट वगैरे पण सगळे नॉर्मल आले. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही दवाखान्यात गेल्यानंतर त्या डॉक्टरनी म्हटलं की ते सगळं ओपन करायला लागेल. ते सगळं मग ओपन वगैरे केलं. त्याचं ड्रेसिंग वगैरे चालू बघू शकता बघा इथं. सगळं बँडेज वगैरे लावून आता मागच्या सोमवारपासून, आज मंगळवार आहे, मागच्या सोमवारपासून डेली त्याचं ड्रेसिंग वगैरे चालू आहे. थोडाफार फरक पडलेला आहे पण ती जखम काय सुकाना अजून. फार खराब झालं आहे त्याचा राडा. तुम्हाला फोटो टाकतो मी त्या जखमेचा. कारण की आता बघू, कंटिन्यू चालू आहे ड्रेसिंग वगैरे. पण लवकरात लवकर बरी होईल अशी अपेक्षा करतो. आणि त्याच्यानंतर गाडी उभीच होती. मग शेवटी कुंदन शेट म्हणते की 1 चक्कर मी मारून येतो. कुंदन शेट, नितीन शेट आणि संतोष असे ते 1 चक्कर मारायला गेले. 1 चक्कर मारून आले. त्यात मी एक अजून उद्योग केला. कुंदन शेटला या गोष्टीचं काही एवढं सांगितलं नव्हतं मी. आणि तिथून आल्यानंतर म्हटलं मी गाडी खाली करायला जातो. आणि गाडी खाली करायला गेलो चाकणला गाडी वगैरे खाली केली. आणि तिथं जरा माझं चालणं झालं वगैरे थोडंफार बऱ्यापैकी.
त्याच्याने ती जखम अजूनच जास्त खराब झाली. आणि तोपर्यंत म्हणजे त्याला काय ड्रेसिंग वगैरे नव्हतं, ओपनच होतं ते सगळं, त्याच्यामुळं ती जास्तच चिघळली. आणि त्याच्यानंतर मग मी सोमवारपासून परत दवाखाना चालू केला. तेव्हा मग कुंदन शेठला वगैरे दाखवलं. कुंदन शेठ पण मला बोललं, मला सांगितलं असतं तर मी गेलो वगैरे असतो, कशाला उगीच गेलाय वगैरे. आता त्या गोष्टीला पण आठवड्याच्या वर झालंय. म्हणजे मागच्या रविवारी मी गाडी खाली करायला गेलो होतो. तर बघूयात आता लवकरात लवकर म्हणजे बरी होईल अशी अपेक्षा करतो, कारण की काहीच नाही, दुसरी पर्याय नाही. आणि एक ट्रिप मारून आल्यापासून म्हणजे मागच्या सोमवारपासून पण आपली गाडी उभीच आहे. त्याच्यानंतर जरा मालाची पण पोझिशन खराब आहे. एशियन पेंटला काय जास्त ऑर्डर पण निघाना. आणि कोइंबतूरचा माल होता माझ्यामध्ये, खत होतं त्याच्यानंतर. पण नेमकं कुंदन शेठ बरोबर जाण्यासाठी कोणच नव्हतं, कारण की संतोषचं एक पर्सनल काहीतरी काम होतं, ते सोमवारी म्हणजे काल करायचं होतं. त्यामुळं संतोषला पण येता येत नव्हतं. आणि कुंदन शेठ म्हणजे एकटं कोइंबतूरपर्यंत जाणं म्हणजे जाऊ शकतात तसं पण नाही, पण पाऊस पण चालू आहे, काही ना काय. आणि अशा टायमात जेव्हा एकटा माणूस असतो तेव्हाच काही ना काही प्रॉब्लेम येतात. त्यामुळं ती ऑर्डर पण त्यांनी म्हणजे नाही घेतली. आणि आता असं झालं की ऑर्डर पण निघाना, कुठलीच ऑर्डर निघाना, काहीच माल निघाना, बॅटरी निघाना, काहीच निघाना. त्याच्यानंतर एक चाकणचे पण ऑर्डर निघाली होती, पण माझ्या पायाचं असं लफडं झाल्यामुळं कुंदन शेठने ती पण ऑर्डर हे केली. पण आता नितीन शेठ वगैरे जाणार आहे त्यांच्या